पाथर्डी शहरामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव सर्वधर्मीय समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। शिस्तप्रिय आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी शोभायात्रा, घोड्यावर स्वार झालेली शिवरायांची वेशभूषा असलेली स्वारी, राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा असलेली स्वारी, ढोल आणि झांज पथक, हलगी पथक, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींचे विविध वेशभूषा केलेली पथनाट्ये, महिला पुरुष युवक यांचा वाढता सहभाग यामध्ये दिसून आला। सकाळी 10 वाजता कसबा पेठेमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली। नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, तहसीलदार नामदेव पाटील, उपाध्यक्ष बजरंग घोडके, शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, शिवशंकर राजळे, अभय आभाड, नंदकुमार शेळके, महेश बोरुडे, रमेश गोरे, नामदेव लबडे, अजय रक्ताटे, बंडूशेठ बोरुडे, मंगल कोकाटे, मनीषा घुले यांची उपस्थिती होती। पोळा मारुती, आंबेडकर चौक, नाईक चौक, अजंठा चौक, क्रांती चौक, नवी पेठ या मार्गे माधवराव निराळी सभागृह या ठिकाणी या मिरवणुकीची सांगता झाली। मिरवणुकीच्या सुरुवातीला स्वामी समर्थ बाल विद्या मंदिर लेझिम पथक, श्री तिलोक जैन विद्यालयाचे ढोल पथक आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पथनाट्य, विवेकानंद विद्या मंदिर लेझिम पथक, MM निराळी विद्यालयाचं पथनाट्य, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाची नाटिका तसेच सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीनं पुणे येथून बोलावलेले चिंचवडचे ढोल पथक आणि उस्मानाबादचं हलगी पथक हे या मिरवणुकीचं खास आकर्षण ठरलं। शिवछत्रपतींचा भव्य पुतळा आणि पालखी सोहळा अशी मिरवणूक रंगतदार झाली। शहर आणि तालुक्यातून आलेल्या महिला आणि युवकांची यावेळी मोठी संख्या होती। शिवभक्तांनी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या महिला आणि युवकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली। तर यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊंचा विजय असो अशी जोरदार घोषणाबाजीही झाली। सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले।
मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी हातामध्ये भगवा झेंडा घेऊन उभा असलेला मुस्लिम युवक सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरला। मुस्लिम समाजाच्या वतीनं शहरामधील अजंठा चौकामध्ये मिरवणुकीत सहभागी असणाऱ्यांना पिण्याचं पाणी आणि सरबताचं वितरण करण्यात आलं। तर मिरवणुकीच्या सुरुवातीला पुलवामा या ठिकाणी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।